नमस्कार, मी संदीप देसाई। बुलेटिनच्या सुरुवातीला काही महत्त्वाच्या बातम्या बघूयात। राज्य सरकारने प्रयत्न आणि नागरिकांचं सहकार्य यामुळे राज्यात कोरोना नियंत्रणात येऊ लागलेला आहे। माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेमुळे संसर्गाचा वेग रोखण्यामध्ये यश आलंय। मात्र युरोपमध्ये आलेली दुसरी लाट लक्षात घेऊन आरोग्य सुविधांचं नियोजन करा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले। तर दुसरीकडे राज्यात थंडीची आणि चाहूल लागलेली आहे। मात्र थंडीत कोरोनाचा विषाणू सशक्त होण्याची भीती आहे। थंडीचा ऋतू 4 महिन्यांचा असल्याने कोरोनाचा धोका वाढू शकतोय। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोकाही वाढलेला आहे। हा धोका भयानक असण्याची शक्यता आहे, कारण दुसऱ्या लाटेत विषाणू दुप्पट वेगाने हल्ला करतो। आणि सर्वात धोकादायक बाब म्हणजे लॉकडाऊन संपल्यापासूनच कोरोनाला रोखण्याचे नियम फारसे पाळले जात नाहीयेत। मधल्या काळामध्ये अनेक सण साजरे करताना सोशल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष झालं। परिणामी गणेशोत्सवात कोरोना बाधितांची संख्या वाढली होती। आता तर मोठे सण असल्याने धोकाही वाढलाय। देशात कोरोनामुळे अनेकांना न्यूमोनिया आणि श्वसनाचा त्रास सहन करावा लागला। आता दिवाळीमध्ये फटाके फोडण्याचं प्रमाण वाढलं तर धुरामुळे आणखी त्रास होऊ शकतो। फटाक्यांचा धूर, तंबाखू आणि थुंकल्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। फटाके वाजूच नका किंवा फटाक्यांवरती बंदीच घालतो असं न म्हणता, चला आपण एक दुसऱ्याच्या विश्वासावरती हा सण आनंदाने साजरा करूया, फराळ करा। पण पुन्हा एक सांगतो की आत्ता जरी ही परिस्थिती आटोक्यात आलेली वाटत असली तरी दिवाळी आणि दिवाळी नंतरचे 15 दिवस हे फार आपल्याला कसोटीचे आहेत। याचं कारण असं की पाश्चिमात्य देशात आपण जे काय बघतो आहोत, आकडेवारी बघतो आहोत, प्रचंड मोठ्या प्रमाणात ही दुसरी लाट आलेली आहे। आपण बघता आहात की गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मुंबई आसपासच्या सर्व परिसरामध्ये, अगदी पुण्यामध्ये सुद्धा हा कोरोना जो काही वाढत होता, अनेक जण आपल्यावरती टीका करत होते। काही जण म्हणत होते की यांच्या कंट्रोलच्या बाहेर चाललेला आहे। पण आपण सगळ्यांनी जिद्दीने आणि आत्मविश्वासाने, एका शिस्तीने या संकटाचा सामना करत हा तो जो काय त्याचा चढ होता तो खाली आणलेला आहे। आपल्याकडे हा चढ होता तो उतारावरती आणलाय, नक्की आणलेला आहे। आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आहेत मुंबईवरून। मनोज, आपण बघतोय मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली आहे आणि दिवाळीमध्ये फटाक्यावर बंदी घातलेली नाही, तर लोकांनी स्वतःहून पुढाकार घ्यावा फटाके मुक्त दिवाळीसाठी असं सुद्धा म्हटलंय। काय सांगशील या सगळ्याबद्दल? मुंबईकरांच्या काय भावना आहेत? अगदी बरोबर आहे, कारण गणेशोत्सवानंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली होती आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा प्रशासन कठोर झालं आणि पुन्हा ही संख्या नियंत्रणात आली। परंतु आता दिवाळीसारखा मोठा सण आहे आणि हा सण मोठा आहे। लॉकडाऊन 5 सुरू आहे, अनेक निर्बंध उठवलेले आहेत आणि दिवाळी सण साजरा करण्यासाठी मुंबईकर मोठ्या प्रमाणात बाहेर सुद्धा पडलेला पाहायला मिळतो। मी चेंबूर या परिसरात आहे आणि आपण बघू शकतो हा परिसर जो आहे तो नेहमीच गजबजलेला असतो, परंतु लॉकडाऊनच्या काळात पूर्णतः या ठिकाणी सुनसान होतं। परंतु आता दिवाळीचा सण आल्यामुळे लोकसुद्धा खरेदीसाठी बाहेर पडलेले पाहायला मिळतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शासनाने घालून दिलेले जे नियम आहेत ते बहुतांश मुंबईकर जे आहेत ते पालन करताना पाहायला मिळतात। अनेक जण मास्क घातलेले पाहायला मिळतात, परंतु सोशल डिस्टन्सिंग म्हणावं तसं पाळल्या जात नाही। कदाचित दिवाळी असल्यामुळे आता ही रुग्णसंख्या जी आहे ती कमी झालेली पाहायला मिळेल, परंतु दिवाळीनंतर पुन्हा एकदा जसं गणपती विसर्जन झाल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती, कदाचित जी दुसरी लाट येणार आहे असं सांगितल्या जाते ते यामुळेच की दिवाळीमध्ये अनेक मुंबईकर बाहेर पडतील आणि त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव होऊ शकतो। तेच कारण असावं की दिवाळीनंतर दुसरी लाट येऊ शकते। परंतु मुंबईकर असो किंवा प्रत्येकाने जर सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं, मास्क लावलं तर मात्र कोरोना फैलावल्या जाणार नाही आणि नियंत्रण मिळवलं जाईल। गेल्या काही दिवसामध्ये आपण बघितलंय मुंबईतल्या कोरोना रुग्णांची संख्या हजाराच्या खाली आलेली आहे रोजची, की जे रोज हजाराच्या वर 1200, 1500, 1800, 2000च्या वर संख्या जात होती। परंतु त्यानंतर मात्र कठोर परिश्रम घेतले, पालिकेने घेतले, आरोग्य विभागाने घेतले आणि ही संख्या जी आहे ती नियंत्रणात आली।
परंतु आता दिवाळीच्या या सणासाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांनी जर सोशल डिस्टन्सिंगचं आणि घालून दिलेल्या नियमाचं पालन जर केलं तर दिवाळीनंतर सुद्धा कोरोनाचा फैलाव होऊ शकणार नाही अशी आशा व्यक्त करण्यास काही हरकत नाही आहे. संदीप. अगदी मनोज, तुम्ही मुंबईत कशा प्रकारे मार्केटमध्ये परिस्थिती आहे हे दाखवलं. धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आता यानंतर जाऊयात पुण्यामध्ये, कारण पुण्यामध्ये सुद्धा आता लोकांनी खरेदीला गर्दी केलेली आहे आणि आता पुण्यातली दृश्य आपण बघणार आहोत. कशा पद्धतीनं लोक किती मोठ्या संख्येनं गर्दी करतायत आणि बाहेर पडतायत ही दृश्य आपण बघतोय. बेलबाग चौकातली ही दृश्य आहेत. दिवाळी आहे मात्र त्या सगळ्यामध्ये कोरोना सुद्धा आहे. हे पुणेकर कुठेतरी विसरलेत का असं सुद्धा म्हणावं लागेल, कारण किती मोठ्या चेंबूरमध्ये बघितलं. मुंबईतली ही दादर सारखा परिसर असेल किंवा चेंबूर असेल, अशा परिसरामध्ये ठाण्याला सुद्धा गर्दी होताना दिसते. फुल मार्केट असेल किंवा इतर जी खरेदीची ठिकाणं असतात, ही बेलबागेतली दृश्य आहेत. बेलबाग चौकातली पुण्यातले हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आहे, गर्दीचा हा व्हिडिओ आहे. या दृश्यांवरून आपल्याला लक्षात येऊ शकेल की पुणेकर किती निष्काळजीपणे बाहेर पडायला लागलेले आहेत. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. वैभव, दिवाळी तर आहे, काहीच हरकत नाही दिवाळी साजरी करायला, पण कोरोना आहे, पुणेकर विसरलेले दिसत आहेत. संदीप, परिस्थिती जी आहे ती बघितल्यावरती खरंच अचंबा वाटावा अशी स्थिती आहे. एकूण इथली गर्दी जर बघितली तर आपण पुण्यात आहोत का, किंवा इथं लॉकडाऊन होतं 6 महिने 7 महिने 8 महिने लॉकडाऊन होतं. कोरोनाची भीती वाटते म्हणून मुख्यमंत्र्यांनी दुपारीच 1.5 तास सगळ्या नागरिकांना आवाहन केलेलं होतं की तुम्ही सण साजरे जरूर करा, मात्र हे सण साजरे करताना तुम्ही काळजी घ्या, सोशल डिस्टन्स मेंटेन करा, मास्क वापरा, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, गर्दी करू नका. पण पुण्यातल्या बेलबाग चौकातलं हे दृश्य आपण पाहतोय. एका बाजूला पुण्याच्या मंडईला रस्ता जातो, एक रस्ता लक्ष्मी रोडला जातो, एक रस्ता शिवाजी रस्ता जो आहे दगडूशेठच्या मंदिरासमोरून येणारा, त्या चौकामध्ये आपण आहोत. प्रचंड गर्दी आहे. जवळपास आज सुट्टीचा दिवस जो आहे रविवार, तो दिवाळीच्या आधीचा रविवार असल्यामुळं खरेदीसाठी प्रचंड मोठी गर्दी जी आहे ती इथं झाली आहे. लोक जे आहेत ते अगदी कशाचीही तमा न बाळगता खरेदीसाठी बाहेर पडलेले दिसत आहेत. दिवाळीच्या समोर जर आपण मंडईच्या आसपासचा परिसर जर बघू शकलो तर अगदी एकमेकांना खेटून हजारो लोक जे आहेत ते खरेदीसाठी रस्त्यावरती उभे आहेत. अनेक छोट्या मोठ्या गोष्टींची खरेदी जी आहे ती इथून केली जाते आणि दिवाळीसाठीचा फराळ असेल, कपडे असतील किंवा अत्यंत छोट्या गोष्टी, पूजेच्या किंवा फुलांचं साहित्य असेल, या सगळ्या गोष्टींचं मार्केट इथं मोठं आहे. पुण्याची महात्मा फुले मंडई जी आहे तिला लागून असलेला हा सगळा परिसर आहे. या परिसरात प्रचंड मोठी गर्दी झालेली आपण पाहतोय आणि हे अत्यंत धोकादायक आहे. ज्या पद्धतीनं लोक इथं गोळा झालेत खरेदीसाठी, ही जी गर्दी झाली आहे, पोलीस अनेक ठिकाणी रस्त्यावरती वाहतूक नियमन करण्यासाठी किंवा गर्दीचं नियमन करण्यासाठी आलेत, मात्र गर्दी जी आहे ती काही हटायला तयार नाही. शिवाजी रस्त्यावरती वाहनांच्या रांगा ज्या आहेत ते जवळपास 5 ते 6 किलोमीटर दूरपर्यंत वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत आणि त्यामुळे एकूण परिस्थिती बघितल्यावरती पुणेकरांना कोरोनाची भीती उरली नाही आहे का, की ही दिवाळी जी आहे ती पुन्हा येणार नाही आहे असा प्रश्न पडावा इतपत ही गर्दी जी आहे किंवा इतपत वेडेपणा जो आहे तो पुणेकरांकडून सुरू आहे असं म्हणावं लागेल दुर्दैवानं. वास्तविक पुणे हे देशातलं पहिलं शहर होतं जिथे सर्वात आधी कोरोनाचा रुग्ण सापडला. दुसरी लाट जी येईल तिच्यामध्ये 10% अधिक रुग्णसंख्या असेल 17 सप्टेंबरपेक्षा, असं पत्र थेट केंद्रानं राज्य सरकारला पाठवलं आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून बैठका घेतल्या जात आहेत. अगदी आयुक्त, जिल्हाधिकारी या सगळ्यांना एकत्र करून काल मुख्यमंत्र्यांनी व्हीसी घेतली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सगळ्यांना तयारी करायला लावली. पुण्यात 17 सप्टेंबरला जवळपास 17,500 रुग्णसंख्या होती. ती रुग्णसंख्या जर या दुसऱ्या लाटेमध्ये मोजायची ठरली तर साधारण 20,000पर्यंत जाईल. इतकी सगळी परिस्थिती गंभीर असताना सुद्धा एकूण सगळ्या परिस्थितीबद्दलचं भान जे आहे ते पुणेकर ठेवत नाही आहेत का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. हे अत्यंत धोकादायक आहे आणि भीतीदायक सुद्धा आहे. वैभव, या सगळ्यामध्ये आपण बघतोय पुन्हा एकदा या बेलबाग चौकामधली दृश्य दाखवशील, कारण त्या आतल्या मार्केटला आत तो रस्ता गेलाय, त्या रस्त्यावर जर आपण बघितलं तर पुण्यातल्या गणपती विसर्जनाला पुणेकर जसे बाहेर पडतायत जे मानाचे गणपती विसर्जन करत असताना, तशी गर्दी दिसते त्या मार्केटमध्ये. खरंच कोरोनाची भीती राहिलेली नाहीये. संदीप, बिलकुल गर्दी नाही आहे. मी तुला दृश्य पुन्हा दाखवतो हवं तर. ही सगळी परिस्थिती जी आहे ती परिस्थिती बघितल्यावरती तुम्हाला एकूण परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो. लोक जे आहेत ते कशा पद्धतीनं बाहेर पडलेत. पुन्हा आपल्याला कधी खरेदीच करता यायची नाही की काय अशी भीती लोकांना वाटते का काही समजायला मार्ग नाही. कारण ही जी गर्दी बघितली
मी स्वतः हे पहिल्यांदा पाहिल्यानंतर अवाक झालेलो होतो. आपण टाइमलॅप्समध्ये एक व्हिडिओ केलाय. 3 मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला लक्षात येतं लोकांची गर्दी आणि संख्या काय आहे. अगदी लहान लहान मुलं घेऊन लोक खरेदीला बाहेर पडलेली आहेत. ज्याचा धोका हा प्रचंड होता इतके दिवस. त्याची कुठलीही काळजी, भीती, तमा पुणेकरांना दिसत नाही आहे. दिवाळीच्या आधीचा हा सुट्टीचा रविवार असल्यामुळं पुणेकर बाहेर पडून दिवाळी साजरी करायसाठी, दिवाळीची खरेदी करायसाठी आणि खरेदी एन्जॉय करायसाठी नेहमीप्रमाणे एरवी जशी दिवाळी साजरी करतो, एरवी जशी खरेदी करतो तशाच पद्धतीनं बाहेर पडलेले आहेत. अनेकांच्या चेहऱ्यावरती मास्क आहेत, ते मास्क खाली ओढलेले आहेत. कुणी अगदी बॅगा घेऊन दाटीवाटीनं, म्हणजे मंडईच्या समोरचा हा जर रस्ता आपण बघत असू तर या रस्त्याला अगदी एकमेकांना चिटकून हजारो लोक उभे आहेत. तिथे छोट्या छोट्या वस्तूंची खरेदी केली जाते, बाजार लावला जातो. आता मुळात मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री जसं म्हणतात तसं प्रत्येक गोष्टीवर अगदी खरंच. आणि या सगळ्यामध्ये वैभव, पुणेकरांनी काळजी घेणं गरजेचं होतं. मात्र पुणेकर असं काही करताना दिसत नाही आहेत. आपण बघितलं बेलबाग चौकामध्ये खरेदीसाठी कशा पद्धतीनं पुणेकरांनी गर्दी केली आहे. इथून पुढे कधी दिवाळी साजरी करणारच नाही आहोत का आणि यानंतर कधी खरेदी करणारच नाही आहोत का, अशा पद्धतीनं पुणेकर सगळे रस्त्यावर उतरल्याचं खरेदी करायला पाहायला मिळतंय. आणि याच दुसऱ्या लाटेसंदर्भात जे केंद्र सरकारनं भीती व्यक्त केली, जगभरामध्ये दुसऱ्या लाटेच्या संदर्भामध्ये भीती व्यक्त केली आहे. काही ठिकाणी दुसरी लाट सुद्धा आली आहे. महाराष्ट्राला सुद्धा तोच झोका आहे आणि त्याविषयीच बोलण्यासाठी डॉक्टर मनजित सिंग, फिजिशियन आपल्या सोबत आहेत. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जगभरामध्ये आता दुसऱ्या काही देशांमध्ये दुसरी लाट सुद्धा आली आहे. भारताला सुद्धा दुसऱ्या लाटेचा आता धोका निर्माण झालेला आहे. त्याबद्दल काय सांगाल डॉक्टर? मला फक्त एकच म्हणायचं आहे की जसं आता मी ऐकत होतो आपल्या चॅनलवर की लोकांनी एवढी प्रचंड गर्दी केलेली आहे आणि दुसरी लाट आता चालू होणार आहे किंवा आता जस्ट 2-4 दिवसांमध्ये सर्दीमुळे असे होणार आहे, तर ही काळजी आपण घ्यायला पाहिजे होती. नाहीतरी आपण पुण्याची काळजी करतोय, मुंबईची काळजी करतोय, दिल्लीमध्ये पहा एवढ्या प्रचंड नंबरांनी ते वाढलं आहे की खरोखर तिथे सुद्धा परिस्थिती एकदम गंभीर झाली आहे. आपल्याला एवढंच म्हणायचं आहे की आपले जे लोक आहेत, जेव्हा सुरुवातीला कोरोना आलेला आणि आपल्या पोलिसांनी किंवा कायदा कानूनचे जे आपले अधिकारी होते त्यांनी दुकानांच्या बाहेर सर्कल केले होते असे आणि 1-1 मीटरचं अंतर ठेवून लोकांना सांगितलं होतं की तुम्ही तुमचं राशन वगैरे सगळं घेऊन जाऊ शकताय. मला काय म्हणायचं आहे, सगळ्यांनी दिवाळी साजरी करा, आम्ही नाही म्हणत आहे, पण थोडीशी जर काळजी घेतली काय फरक पडतोय. आणि मला हे सुद्धा म्हणायचं आहे की एवढी गर्दी असताना सुद्धा मी पण बघतोय त्या चॅनलवर आपल्या की हे काय चालू आहे म्हणून टीव्हीवर लोकांना त्या म्हणजे असं वाटतं की काय आता पुढच्या वर्षी दिवाळी येणारच नाही का. असं नाही ना झाला पाहिजे, असं नाही झालं पाहिजे. आपण आपली काळजी घ्यायला पाहिजे. आपल्या थुंकीच्या ज्या ड्रॉप्स आहेत त्याच्यामुळे आपल्या श्वासामुळे हा जे जंतू पसरतोय त्याची काळजी घेऊन आपण मास्क लावून 2 मीटरचं अंतर ठेवून व्यवस्थित जर केलं तर काही फरक पडणार नाही. सुरुवातीला जेव्हा हे सगळं झालं तेव्हा सुद्धा आपण रांगेमध्ये उभे राहून रात्री 11-12 वाजेपर्यंत दुकान उघडी होती, सगळ्यांनी राशन घेतले, काही प्रॉब्लेम झाली नाही. बाजार खरेदी करायचे, सगळ्यांनी आपलं स्टॅगरिंग करून घ्या. सगळ्यांनी एकदम गोळा करू नका ना, कारण ह्याच्यामुळेच हे पसरेल. कारण संक्रमण कशी होते, माणसाकडून माणसाला हे होणार आहे, बाकी काय नाही. आणि दुसरी गोष्ट व्यवस्थित मी परत एकदा डेमॉन्स्ट्रेट करायला इच्छितोय की सगळ्यांनी आपला मास्क आपल्या नाकावर लावावा. हा असा हे असा ठेवू नका, हे असाही ठेवू नका आणि मानेलाही ठेवू नका. माझी रिक्वेस्ट आहे, एक डॉक्टर म्हणून एक मोठ्या हॉस्पिटलमध्ये जिथे मी काम करतोय तिथून मी माझी विनंती करतोय की प्लीज सगळ्यांनी आपली काळजी घ्या, व्यवस्थित मास्क लावा आणि सगळ्यांना जे काय बाजार करायचा करा, पण घाई गोंधळ करू नका आणि गर्दीही करू नका, ज्या कारणाने आपल्यामुळे एकमेकाला त्रास होणार आहे. कारण अजून सुद्धा आमचे डॉक्टर जी टीम आहे ते अजून सुद्धा हेच म्हणते की जे संक्रमित झाले त्यांची काळजी नाहीये, पण ते जे एसिम्प्टोमॅटिक आहेत, ज्यांना सिम्पटम नाहीयेत आणि ते पॉझिटिव्ह आहेत, ते खरोखर धोक्यादायक आहेत. आणि हे कुठे कोण कसं आहे आपण सांगू शकत नाही. म्हणून आज माझ्या मनाची अशी म्हणजे मी मुळीची माहिती सांगतोय की प्रत्येक दुसऱ्या माणसाला आज आपण संशय घेतला पाहिजे की त्याला कोरोना होऊ शकेल आणि त्याने तो संशय घेतला पाहिजे की समोरच्या माणसाला सुद्धा होऊ शकेल. म्हणून एकमेकाने 2 मीटरचा जर अंतर आपण ठेवला तर काही भीती नाही, मग काहीच भीती नाहीये. अगदी डॉक्टर, दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे युरोपमधल्या काही देशांमध्ये सुद्धा दुसरी लाट आलेली आहे या कोरोनाची आणि भारतात सुद्धा तो धोका निर्माण झालेला आहे. दुसऱ्या लाटेबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं आहे, कारण दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक तीव्र असण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते तज्ज्ञांकडून.
हो, आता हे बघा, हा प्रश्नाचं उत्तर कसं देणार, मी एकदम व्यंग करून देतोय. आपण एवढ्या माणसांना सांगतोय की तुम्ही जरा मास्क व्यवस्थित घाला, बरोबर. लोक ऐकत नाही, बरोबर आहे. तसाच हा करोना सुद्धा ऐकत नाहीये, त्याची पण मल्टिप्लिकेशन चालू आहे, ज्याला आम्ही इंग्रजी शब्दामध्ये म्हणतो म्युटेशन ऑफ द व्हायरस. आता हा जो म्युटेशन ऑफ द व्हायरस आहे, सुरुवातीला जेव्हा आपल्याला फेब्रुवारी मार्च हे कळलं, तर तेव्हा WHO त्या संस्थेने सांगितलं होतं की फक्त 3च सिम्पटम्स आहेत, फक्त 3. पण नंतर हळूहळू जसे जसे सिम्पटम्स वाढले, पेशंट वाढले, आम्हाला कळलं की 14 झाले, 17 झाले सिम्पटम्स. तर आता हा जी दुसरी लाट सुरू झाली आहे, हे कदाचित एवढ्या धोक्यादायक होईल की आपले जे रेमडेसिवीर औषध जे मिळत नव्हतं, आता मिळायला लागलाय सरकारच्या सौजन्याने, औषध गोळ्या जे आपण देतोय, त्याला जर तो स्ट्रेन रेजिस्टंट झाला तर मला असं वाटतंय की परत बेड मिळायची संधी हॉस्पिटलमध्ये तशीच मारामारी होईल, तसाच गोंधळ होईल. आणि मी देवाला प्रार्थना करतोय की असं काय घडू नये, असं काय होऊ नये. कारण युरोपच्या देशांमध्ये तिथे मी खरं सांगतोय, ज्या फॅसिलिटीज आहेत त्यांच्याकडे त्यांची पॉप्युलेशन जनसंख्या बघून ती उपलब्ध आहे, आपल्याकडे तशी उपलब्ध नाहीये. आणि अजूनही सरकारने आपले थोडेफार सेंटर्स कोरोनाचे तसेच ठेवलेत, म्हणजे आपण अँटिसिपेट केला नव्हता की दुसरी लाट येईल, पण योगायोग झाली आहे म्हणून आपल्या सरकारची तर तयारी आहेच. पण मला काय म्हणायचं आहे, आपली जी जनता आहे त्याची तयारी काय आहे, त्यांची काळजी काय आहे. प्रत्येक माणसाने हा विचार करावा की आपण जर एकमेकाला साथ दिला तर हा दुसरी लाट जरी आली तरी काय प्रॉब्लेम नाहीये. आणि मला एकच म्हणायचं आहे, बाहेर जाताना थोडंसं कोमट पाणी पिऊन जा, किंवा ह्या 2 बोटांनी खोबरेला तेल नाकामध्ये लावून टाका आणि मग मास्क घाला, म्हणजे थोडीफार डबल आपल्याला प्रोटेक्शन होते. हे काय कुठल्या WHOच्या गाईडलाईन नाहीये, हे हॉस्पिटलची गाईडलाईन नाहीये, हे मी माझा अनुभव सांगतोय. आपण जर खोबरेला तेल नाकाला लावून जर बाहेर गेलो तर एक थोडीशी तेलची फिलिंग तयार होते, त्यामुळे एकमेकाचा जो संक्रमण असतो तो थोडंफार आपल्याला जरा प्रोटेक्ट करतो, आपल्याला सावधान करतो, आणि मग आपण मास्क लावू शकतो. रात्री झोपताना जो कोणी बाहेर जाऊन आलेला असतो त्यांनी आल्या आल्या 2 ते 3 मिनिटं कमीत कमी स्टीम करावा, फार महत्वाचा. म्हणजे आपला जो पॅसेज आहे त्याला क्लीन करून घ्या. म्हणजे जेवढी आपण प्रिकॉशन घेणार, जेवढी आपण काळजी घेणार, मला असं वाटतंय की धोका कमी होईल, हे मला म्हणायचं आहे. अगदी डॉक्टर, दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आपण बघितलं युरोपमध्ये किंवा जगभरामध्ये दुसऱ्या लाटेची आता भीती निर्माण झाली. युरोपमधल्या काही देशांमध्ये दुसरी लाट सुद्धा आली आहे. राहिला प्रश्न लसीचा. लस कधी येणार असा प्रश्न आता विचारला जातोय, कारण दुसरी लाट आली पण लसीच्या अजून ट्रायल सुरू आहेत. कोणती 100% श्युअरिटी देणारी लस अजून आलेली नाही किंवा WHO तशी जाहीर पण केली नाही. कोणत्या कोणत्या इन्स्टिट्यूटच्या आणि विद्यापीठांच्या लसीचं संशोधन सुरू आहे आणि काय प्रोसेस सुरू आहे सध्या? हो, आता आपल्याकडे जी माहिती येत आहे, डॉक्टर त्रेहान आहेत, डॉक्टर मंडेलाचे आहेत, एम्सचे, मेदांताचे, त्यांनी सगळ्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. जॉन्सन जॉन्सन, सॅनोफी, हे सगळ्या सिरम इन्स्टिट्यूट, हे सगळ्यांनी आपापले शोध लावतायत. आणि लसाची जे ट्रायल असते, कारण हे ट्रायल असतात ना भाऊ, हे 4 स्टेजमध्ये असतात. प्री क्लिनिकल, क्लिनिकल, स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, स्टेज 4. आता स्टेज 1 आणि स्टेज 2 बहुतेक कंपनीचा पार पडलाय. पण एक लक्षात ठेवायला हवंय आपल्याला, हा जो आता जो दुसरी लाट आली आहे त्याचा स्ट्रेन बदलला गेला असेल, त्याचा स्ट्रेन जर बदलला गेला असेल तर आपल्याला परत शून्यापासून सुरू करावं लागेल. असं नाहीये की ती पहिली जी लस तयार झाली आहे तर ह्याला पण उपयोगी पडेल. बरोबर, हे पण आपल्याला म्हणजे महत्वाची माहिती आपल्याला कळली पाहिजे. आणि आता ज्या संस्थेने सुरू सगळं केलं आहे, कोणीतरी दुसऱ्या स्टेज नंबर 2 वर अटकलेत, कोणीतरी स्टेज नंबर 3 वर अटकलेत. कारण का, ही जी क्लिनिकल ट्रायल्स असतात हे काही एवढे सोपे नसतात. कारण याच्यामध्ये आमचा एक शब्द असतो, त्याला मी म्हणतो LD50, म्हणजे लिथल डोस 50. 50% जे आपले माऊस असतात, ऍक्सिडेंट अॅनिमल असतात, ते जर नंबर वाढला गेला असेल, रिस्क वाढत असते. बरोबर. म्हणून हा जे शोध आपण करतोय लसीचा, हे काही एवढा सोपा नाहीये. तर मला असं म्हणायचं आहे की कदाचित आता आपण हा विश्वास ठेवायचा की जानेवारी अखेरपर्यंत लस आली पाहिजे. पण जर दुसऱ्या लाटाचा हा स्ट्रेन बदलला गेला, जसे माणसं ऐकत नाही तसंही कोरोना पण ऐकत नाहीये. आणि त्यामुळे जर हे गोंधळ जर झाला तर पहिल्या लसाचा इफेक्ट किती पार होईल ते परत सायंटिस्टला, आपल्या मोठ्या मोठ्या डॉक्टरांना परत तो स्टडी करावा लागेल की कितपर्यंत इफेक्ट आहे तो, असा मुद्दा आहे. हो, अगदी डॉक्टर, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. तुमच्याकडून अजून माहिती जाणून घ्यायची आहे आणि नेमका लोकांच्या
मनामध्ये आता दुसऱ्या लाटेला घेऊन अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहे, हे सुद्धा तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. यानंतर जय हिंद सन्मान बघणार आहोत. जय हिंद सन्मानमध्ये आज आपण पाहणार आहोत एका पराक्रमी योद्ध्याची कहाणी. महाराष्ट्राचे सुपुत्र एअर कोमोडोर अरुण देऊस्कर. 1971च्या भारत पाकिस्तान युद्धात देऊस्कर यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला आणि त्याचबद्दल त्यांना वीरचक्राने सन्मानित करण्यात आलं. पाहूयात अरुण देऊस्कर यांची शौर्य गाथा. एअर कोमोडोर अरुण लक्ष्मण देऊस्कर महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेला वीर योद्धा. 1963 साली भारतीय वायुदलात दाखल झाल्यापासून देऊस्कर यांनी अनेक पराक्रम गाजवले. त्यातील सर्वात महत्त्वाची कामगिरी ठरली ती 1971च्या युद्धातली. तारीख होती 8 डिसेंबर. अरुण देऊस्कर यांच्यासह 4 जणांच्या टीमने पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन पाकिस्तानची विमानं उद्ध्वस्त केली. पाकिस्तान एअरबेसवरची एकाच वेळी 6 विमानं भारतीय वायुदलानं उद्ध्वस्त करणं ही सैन्य दलाच्या इतिहासातली ऐतिहासिक घटना असल्याचं सांगितलं जात आहे. आणि ही कामगिरी बजावली एअर कोमोडोर अरुण देऊस्कर आणि त्यांच्या टीमने. याच त्यांच्या धाडसी पराक्रमाबद्दल देऊस्कर यांना वीरचक्रानं सन्मानित करण्यात आलं. तर 1992 साली त्यांचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊनही सन्मान करण्यात आला. मी हा अटॅक करत असताना मला माझ्या डावीकडे विमानांची डागडुजी करताना दिसले, म्हणून मी माझा जो पहिला अटॅक होता तो कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा फेरी घेऊन ती जी विमानं दुरुस्ती किंवा त्यांचं मेंटेनन्स चालू होतं त्यांच्यावर अटॅक केला फॉर द सेकंड टाईम, विच इज हार्डली एव्हर डन. आणि त्या विमानांना डिस्ट्रॉय केलं. त्यांचं काय झालं हे एका पाकिस्तानी हिस्टॉरियननी, एअर कोमोडोर तुफेल हे त्याचं नाव आहे, त्यांनी एक इतिहास पब्लिश करून याला मान्यता दिली आहे की एका रेडमध्ये 1971च्या मॅक्सिमम विमानं कुठे जर ध्वस्त झाली असतील तर ती मुरीद या विमानतळावर झाली आणि त्याची संख्या त्यांनी 5 ते 6 सांगितलेली आहे. अमरावती जिल्ह्यात जन्मलेल्या अरुण देऊस्कर यांची 13 मे 1963 साली भारतीय वायुदलात नियुक्ती झाली. 1962च्या भारत चीन युद्धात भारताला हार पत्करावी लागली होती आणि त्याच वेळी आपण सैन्यात जायचं असा निर्धार अरुण यांनी केला होता. देऊस्कर कुटुंब म्हणजेच देशसेवा असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही, कारण अरुण देऊस्कर यांचे 2 भाऊ भारतीय सैन्य दलात आहेत. योगायोग घडावा किंवा काय, परंतु हे झालं खरं. आणि आम्ही तिघही भाऊ जेव्हा भेटतो त्या एखाद्या वेळेस तरी ही आठवण निघते आणि आम्ही पण हा विचार करतो की हे झालं कसं. माझे मोठे बंधू हे आर्मीत जॉईन झाले, ते सुद्धा 1962च्या चायनाच्या लढाईनंतर जॉईन झाले. त्यांच्यापेक्षा लहान, माझ्यापेक्षा मोठे. ते डॉक्टर होते, त्यांनीसुद्धा इंडियन एअरफोर्समध्ये डॉक्टरची नोकरी पत्करली. युद्धाच्या काळात सदानंद यांची पत्नी शैलजा आणि 2.5 वर्षांची मुलगी पठाणकोटला त्यांच्या सोबत होत्या. या काळात आपले कुटुंबीय सुखरूप राहावेत यासाठी त्यांनी घराच्या बाजूलाच खड्डा खोदला आणि 14 दिवस कडाक्याच्या थंडीत बंकरमध्येच त्यांनी काढले. बंकरमध्ये आम्ही सुरुवातीला खूप थंडी होती, कारण डिसेंबर वगैरे त्या सुमारास झाला वॉर. तर आम्ही बंकरमध्ये सायरन वाजायचा, तर आम्ही गेलो 1-2 दिवस बंकरमध्ये गेलो, तिथे बसलो बराच वेळा करता, जोपर्यंत सायरन परत होत नाही तोपर्यंत त्याच्यात बसावं लागतं. पत्नीची साथ म्हणाल तर माझ्या पत्नीने आमच्या लग्नाच्या आधीपासून ठरवलं होतं
तिचा भाऊ पण एअरफोर्समध्येच होता आणि तिने मनात ठरवलं होतं की मी जर लग्न करीन तर एका फायटर पायलटशीच करीन. ते तिने खरं करून दाखवलं आणि त्याच्यामुळे मला हा प्रश्न कधीच पडला नाही की मला माझ्या पत्नीची साथ मिळेल की नाही. ती मी गृहीत धरली आणि तिने मला कधीच मागे बघू दिलं नाही. पायलट ऑफिसर पदावर भारतीय वायुदलात दाखल झालेल्या अरुण देऊस्कर यांचा एअर कोमोडोर पर्यंतचा प्रवास शौर्यपूर्ण आहे. देऊस्कर यांनी तब्बल 35 वर्ष देशसेवा केली. संपूर्ण कारकिर्दीमध्ये अरुण देऊस्कर यांनी अनेक पराक्रम गाजवले. शौर्य आणि धैर्याची सांगड घालत त्यांनी शत्रूला चारी मुंड्यात चित केलं. अशा शूर सैनिक एअर कोमोडोर अरुण देऊस्कर यांना न्यूज 18 लोकमतचा सलाम. अरुण देऊस्कर यांच्या शौर्य गाथेनंतर एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. जाऊयात नाशिकला. एकीकडे राज्यातील कोरोनाची लाट नियंत्रणात आल्याचा दावा राज्याचे मुख्यमंत्री करतायत, मात्र दुसरीकडे नागरिकांचा निष्काळजीपणा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला कसा कारणीभूत ठरू शकतो याचा प्रत्यय नाशिकमध्ये सुद्धा दिसून येतोय. नाशिकमधल्या मुख्य बाजारपेठांमध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. सरकारने घालून दिलेले सर्व नियम पायदळीत उडवले जात आहेत आणि नागरिक स्वतःचा जीव धोक्यात घालून मार्केटमध्ये गर्दी करतायत आणि त्याबरोबरच दुसऱ्याचा जीव सुद्धा धोक्यात घालतायत. नाशिकमध्ये काय परिस्थिती आहे बघूयात. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी घेतलेला आढावा. राज्यामधील कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्याचा दावा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. मात्र नागरिकांकडून कुठल्याही प्रकारे नियमांचं पालन केलं जात नाहीये. त्यामुळे पुढच्या काळामध्ये कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते आणि याचा फटका सरकारसह सामान्यांना देखील बसू शकतो. आता आपण नाशिकच्या मुख्य बाजारपेठेमध्ये आहोत. नाशिकची ही मेन रोडची बाजारपेठ आहे. आपण मेन रोडच्या बाजारपेठेची ही दृश्य या ठिकाणी बघतोय. कशा प्रकारे नागरिक जे आहे ते सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवताना आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे. खरं तर या बाजारपेठांमध्ये नागरिकांनी मास्क वापरावं, फिजिकल डिस्टन्सिंग ठेवावा अशा प्रकारचे नियम घालून देण्यात आलेले आहे. मात्र हे सर्व नियम नागरिकांकडून पायदळीत उडवले जात आहे आणि सर्व नियमांना अशा प्रकारे धाब्यावर बसून नागरिकच स्वतःचा जीव धोक्यात घालत आहे. पुढच्या काळामध्ये कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते असं सरकारकडनं सांगितलं जात आहे, तज्ज्ञांकडनं मत व्यक्त केलं जात आहे. मात्र तरी देखील नागरिक कुठल्याही प्रकारची काळजी घेताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. खरं तर दिवाळीच्या पूर्वसंध्येला नाशिकच्या बाजारपेठांमध्ये अशा प्रकारची मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक नियमावली करून देण्यात आलेली आहे. मात्र सरकारने नियम घालून दिले असले तरी नागरिक मात्र हे नियम पाळत नाही आहे आणि त्यामुळे अशा प्रकारे बाजारपेठांमध्ये हजारोंच्या संख्येनं नागरिक गर्दी करत आहेत. नागरिकांची हीच गर्दी पुढच्या लाटेसाठी कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे आता नागरिकांनी पुढच्या काळात कोरोनाची लाट येणार नाही यासाठी खबरदारी घेणं गरजेचं आहे आणि सरकारनं देखील अशा प्रकारे सरकारचे नियमावली धाब्यावर बसवणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. आपण बघितलं मुंबई पुण्यानंतर नाशिकमध्ये सुद्धा तीच अवस्था आहे. राज्यातील कोरोनाचा फैलाव माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानामुळे कमी झाल्याचा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलाय. मात्र या दाव्याबाबत नागरिकांमधून नाराजीचा सूर येताना पाहायला मिळतोय. शासनाच्या अभियानामुळे नाही तर नागरिकांच्या काटेकोर पालनामुळे कोरोना नियंत्रणात आल्याची भावना सोलापूरकरांनी व्यक्त केली आहे. सोलापूरकरांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांनी. उद्धव ठाकरे यांनी जो दावा केलेला आहे की माझे कुटुंब माझी जबाबदारी, यामुळेच हा कोरोना जो आहे तो आटोक्यात आलेला आहे, काय वाटतं सांगा? निश्चितच बघा, माझे कुटुंब माझी जबाबदारी ह्या ब्रीदवाक्याखाली ज्या पद्धतीने अखंड महाराष्ट्राच्या प्रत्येक घर ना घर ज्या आरोग्य यंत्रणेमार्फत पिंजून काढण्यात आलं, प्रत्येक घरामधील वयोवृद्ध किती आहेत, नागरिक किती आहेत, आजाराने ग्रस्त किती आहेत, ज्यांना बीपी आहे, शुगर आहे, अशांची प्रत्येकाची घरोघरी दैनंदिन तपासणी करण्यात आली आणि त्याचं श्रेय असं, त्याचं फलित असं आहे की संपूर्ण आपल्याला माहिती कळू लागली की कोणाला किती प्रमाणात लक्षणं तीव्र आहेत. त्यामुळे तात्काळ त्याच्यावर उपाययोजनेची कारवाई करण्यात आली. दुसरं सांगायचं गेलं तर महाराष्ट्र शासनाने
टास्क फोर्स देखील त्याच्यावर नेमली गेली आणि त्याच्या संबंधित प्रमुखांनी नुकतंच सांगितलंय की अतिशय उल्लेखनीय कामगिरीच्या माध्यमातून हा कोरोना आटोक्यात आलेला आहे. धारावी सारख्या झोपडपट्टीचं देखील जिथं संपूर्ण दाट लोकवस्ती आहे अशा ठिकाणी देखील कोरोना आटोक्यात येणे खरं तर अत्यंत जिगरीचं काम होतं, परंतु तिथं देखील यशस्वी महाराष्ट्र शासनाच्या यशस्वी उपाययोजनामुळे तिथं आपल्याला यश आलेलं आहे आणि तिथला देखील कोरोना आटोक्यात आलेला आहे आणि त्याचं देखील दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेऊन त्याचं कौतुक देखील केलेलं आहे. या दाव्यामध्ये काही तथ्य नाही आहे. माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणण्यापेक्षा याला पूरक वाक्य असं वाटेल की माझं घर माझी जबाबदारी म्हणलं असतं तर हे मुख्यमंत्र्यांना फार चांगलं शोभलं असतं असं मला वाटतंय. महाराष्ट्राचा इतिहास हा लढवाई आहे. ज्या छत्रपतींचं नाव घेऊन आपण सत्तेत आलो त्यांच्या नावातच जो जीवाशी खेळतो तो शिवाजी अशी ज्यांची व्याख्या केली त्या माझ्या छत्रपती राजांच्या महाराष्ट्राला असा घरात बसणारा मुख्यमंत्री लाभतो आणि कावळ्याच्या बसण्याने फांदी तुटते आणि कावळ्याला वाटतं की माझं एवढं वजन वाढलं की माझ्या ह्याच्यामुळं ती फांदी तुटली. वास्तविक याचा आणि याचा कुठेही काही यथार्थी संबंध नाही. ही जी योजना राबवली आहे त्यात हजारो कोटींचा भ्रष्टाचार आहे. प्रत्येक मला असं म्हणायचं आहे की तुम्ही किती लोक, ठीक आहे तुम्ही म्हणता ना माझं कुटुंब माझी जबाबदारी, घरापर्यंत लोक गेले तर मग तुम्ही घरातून किती लोक कोरोना बाधित आहेत असे किती हुडकून काढले याचा आकडा सरकारने घोषित करावा आणि मग श्रेय घेण्याचा प्रयत्न करावा. उद्धवजी ठाकरे साहेबांनी म्हणतात की कोरोनावर आम्ही यशस्वीपणे आम्ही मात केली आहे, पण मला सांगा साहेब तुम्ही कोरोनावर किती लोकांना मोफत उपचार दिली किंवा धर्मदाय रुग्णालयातून मोफत किती उपचार दिले तुम्ही किंवा महात्मा फुले योजनेअंतर्गत किती लोकांना तुम्ही मोफत उपचार दिले? केवळ तुम्ही फक्त घोडे कागदी घोडे नाचवायचं काम केलेलं आहे. मला सांगा तुम्ही फक्त आपली माझी कुटुंब माझी जबाबदारी तुम्ही म्हणताय, पण या माझी कुटुंब माझी जबाबदारी फक्त तुम्ही घराजवळ जायचं किंवा फक्त स्टिकर लावायचं आणि त्याचं नाव विचारायचं एवढंच तुम्ही केलंय. फक्त यापेक्षा जास्त तुम्ही काही नाही केलंय. मुख्यमंत्र्यांनी उद्धवजी ठाकरे यांनी दावा केलेला आहे हे सत्य आहे, लेकिन त्यांचं बरोबर या जनतेचे सोलापूरच्या जनतेचंही कौतुक करण्याचं लायक आहे. त्यांनी सोशल डिस्टन्सिंग मास्क वापरणे हे कटाक्षाने पाळलेलं आहे, त्यामुळे इथलं आटोक्यात आलेलं आहे. तुम्ही जर औषध गोळ्या घरी देऊन दिल्या तरी पण पब्लिकने नाही खाल्ल्या तर तुम्ही काय बघायला येणार आहे का? पब्लिकने स्वतःहून ह्या उपचार स्वतःसाठी घेतलेला आहे. त्यांच्या डिस्टन्सिंगमध्ये मास्क वापरल्यामुळे हा आजार नक्कीच कमी झालेला आहे, कारण त्यांच्या ह्या वागण्यामुळेच सरकार यशस्वी ठरेल. पण पहिला कौतुक सरकारच्या ऐवजी पब्लिकचं करण्याचं योग्य आहे, त्यामुळे पब्लिकचं कौतुक करणं हे खरंच चांगलं आहे. निश्चितच आपण पाहतोय की वेगवेगळ्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत ज्या या सर्वसामान्य नागरिक असतील, सामाजिक कार्यकर्ते आहेत यांच्याकडून समोर येताना पाहायला मिळतात. त्यामुळे दुसऱ्या लाटेच्या साठी आपण किती सक्षम आहोत याबाबत देखील आढावा होणं, नागरिकांमधून त्याबद्दल काय मत आहे हे जाणून घेणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कांबळेसह सागर सुरवसे, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. यानंतर वेळ झाली एका ब्रेकची, पण ब्रेक नंतर जय हिंद सन्मान विशेष को पावर्ड बाय इन्फ्राटेक असोसिएट स्पॉन्सर 22 सोपमध्ये पाहणार आहोत. अभिनेते खासदार अमोल कोल्हे यांचा लष्कराला सलाम. कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आपण बघतोय दिवाळी आलेली आहे. दिवाळी काही दिवसांवर आहे. राज्य सरकारनं कोरोना काळामध्ये गर्दी करू नका असं आवाहन केलं असलं तरी मुंबईतील लिंकिंग रोड परिसरामध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे. खरेदीसाठी लोक बाहेर पडलेत. लोकांना गांभीर्य नसल्याचं दिसून येतंय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आलेली आहे. तत्पूर्वी अनेक जण शॉपिंगसाठी खरेदी करण्यासाठी मुंबईतील लिंकिंग रोड परिसरामध्ये गर्दी करताना दिसत आहेत. कोरोनाचं संकट आहे. राज्य सरकार वारंवार लोकांना अपील करतंय की गर्दी करू नका, पण खरेदीसाठी मात्र प्रचंड गर्दी लिंकिंग रोड परिसरामध्ये दिसून येते. लिंकिंग रोड परिसरामध्ये कपडे, महिलांसाठी वेगवेगळ्या कानातले, गळ्यातले, गॉगल्स, इतर वेगवेगळ्या वस्तू यासाठी गर्दी असतेच, पण दिवाळीच्या निमित्तानं अधिक दिसते. वास्तविक ते सरकारच्या वतीने मास्क घाला असं सांगण्यात आलेलं आहे, पण अनेक जण मास्क घातलेले सुद्धा दिसत नाहीत. अनेक जण बिनधास्त फिरताना दिसत आहेत. गर्दी आहे, आपण वास्तविक गांभीर्य समजून घ्यायला हवंय, पण लोक मात्र खरेदीला आवर्जून येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे शासनाच्या वतीने आणि महापालिकेच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे की गर्दी करू नये, घडला तर सोशल डिस्टन्स हा नियम पाळला जावा, पण असं कोणतेही नियमावली इथे पाळताना दिसत नाही. माझ्या पाठीमागे जर आपण ही दृश्य पाहिली तर गर्दीची खूप मोठ्या प्रमाणात आहे. वास्तविकतेत एका बाजूला
लोकांनी स्वतःहून समंजसपणा दाखवणं गरजेचं आहे, पण असं होताना दिसत नाहीये। खरीदी के लिए लोग आ रहे हैं, यहाँ पे भीड़ हो रही है ज़्यादा, लेकिन कोरोना का संकट दिखता है नहीं। इधर कुछ भी नहीं है सर, है सब नॉर्मल ही, इधर अच्छा है, सब सही चल रहा है अभी, यहाँ से पहले से बहुत सही है। हे असं अनेक प्रतिक्रिया येत आहेत, अनेक जण सांगतायत की जी गर्दी आहे कोरोना गेलाय की काय असं लोकांच्या मनात आहे, पण सरकार जितकं गांभीर्याने सांगते ते गांभीर्य लोकांमधलं जाताना दिसते। कदाचित याचे दुष्परिणाम भविष्यामध्ये भोगावे लागतील असं म्हणलं तर वावगं नाही आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबलेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई। त्यानंतर पुन्हा एकदा वळूया जय हिंद सन्मानकडे। जय हिंद सन्मान विशेष कार्यक्रम को पावर्ड बाय इन्फ्राटेक आणि असोसिएट स्पॉन्सर 22 सोपमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर बघणार आहोत देशासाठी प्राणपणाने लढणाऱ्या सैनिकांचा आपल्या सर्वांना अभिमान आहे। प्रसिद्ध अभिनेते खासदार अमोल कोल्हे यांनीही या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केलेली आहे आणि भारतीय लष्कराला सलाम केलाय। बघूया। असं म्हटलं जातं की युद्धस्य कथा रम्या, पण जर वस्तुस्थिती पाहिली तर आपल्या जीवाची बाजी लावून डोळ्यात तेल घालून आपले जवान सीमेवर आपल्या रक्षणासाठी सदैव सज्ज असतात आणि म्हणून आपण देशात आपल्या स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ शकतो। आपल्या जवानांचं या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जे शौर्य आहे, जे बलिदान आहे, याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही। या शौर्यासाठी, या बलिदानासाठी या जवानांचं आपण आजन्म ऋणी राहिलं पाहिजे। वर्दीतला जवान पाहिला की मान अभिमानानं ताठ होते। आपली भूमी लढवय्यांची, आपली भूमी शूरांची, या भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा जाज्वल्य ज्वलंत तेजस इतिहास आणि या अशा इतिहासाचा वारसा वसा पुढे घेऊन आज महाराष्ट्रातले अनेक तरुण सीमेवर तैनात आहेत, सीमेवर प्राणपणानं देशाचं रक्षण करतात। या सर्व जवानांना माझा मानाचा मुजरा आणि ज्यांनी देशाच्या संरक्षणासाठी हौतात्म्य पत्करलं यांना माझ्याकडून भावपूर्ण आदर। आणि यानंतर जय हिंद सन्मान विशेष कार्यक्रम को पावर्ड बाय इन्फ्राटेक असोसिएट स्पॉन्सर 22 सोपमध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।